नमस्कार विद्यार्थी मित्रो, बीकॉम भाग 3 सेमिस्टर 6 CBCS पॅटर्न आपला जो विषय आहे ऍडव्हान्स्ड अकाउंटन्सी पेपर 4 टॅक्सेशन मधला, त्यामधील युनिट 3 जे आहे त्यामधील आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजेच घर मालमत्तेपासून उत्पन्न कशा पद्धतीनं त्याचं कॅल्क्युलेशन करायचं हे आपण आज पाहणार आहोत. या अगोदर वर्गामध्ये सुद्धा याविषयीची मी सर्व चर्चा केलेली होती थेरॉटिकल ऍस्पेक्टची, तरी सुद्धा आज आपण पुन्हा याची एकदा चर्चा करणार आहोत. तर घर मालमत्तेपासून उत्पन्नाचं कॅल्क्युलेशन करताना किंवा इन्कमचं कॅल्क्युलेशन करताना काही इम्पॉर्टंट सेक्शन किंवा इन्कम टॅक्स ऍक्ट मधील काही कलम आहेत, त्या कलमांची पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत. तर सेक्शन 22 जे आहे, 22वा कलम जे आहे ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजे घर मालमत्तेपासून उत्पन्न कशा पद्धतीनं चार्ज करायचं, बरोबर, त्यावरती किती कर आकारायचा या संबंधाचं सेक्शन 22 आहे. त्याचबरोबर सेक्शन 23(1) जे आहे ते 23(1) हे जे काही कलम आहे, हे कलम त्या घर मालमत्तेचं म्हणजे समजा ती घर मालमत्ता जर भाडे तत्वावरती दिलेली असेल, भाड्यानं दिलेली असेल, तर त्या भाड्यानं दिलेल्या घराचं वार्षिक मूल्य काय आहे हे निगडित असणारं कलम म्हणजे 23(1). पुढचं कलम म्हणजे सेक्शन 23(2)(a). हे जे 23(2)(a) कलम आहे हे अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी म्हणजे काय, तर घर मालमत्ता ही स्वतः राहण्यासाठी जर वापरण्यात आलेली असेल तर त्याचं वार्षिक मूल्य काय आहे याच्याशी संबंधित हे कलम सेक्शन 23(2)(a) आहे. त्याच्या पुढचं कलम म्हणजे सेक्शन 23(4)(a and b, कलम 23(4)(a आणि b किंवा अ आणि ब जे आहे त्यामधलं, तर ते कलम हे डीम्ड टू बी लेट आउट हाऊसेस. डीम्ड टू बी लेट आउट हाऊसेस म्हणजे काय, तर एकाच मालकाचे जर एकापेक्षा जास्त जर घरं असतील, त्यानं स्वतःच्या साठी जर त्यांनी घरं जर एकापेक्षा जास्त घेतलेली असेल राहण्यासाठी, तर अशा वेळी त्या दोन घरांच्या पैकी एक घर तो स्वतः राहण्यासाठी वापरण्यात आलेला आहे असं समजून कायद्यानं दुसरं घर हे भाडे तत्वावरती दिलेलं आहे असं समजलं जातं, त्याला म्हणायचं डीम्ड टू बी लेट आउट. आता पुढचं जे कलम आहे 24(a) हे स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे प्रमाणित वजावटी कोणत्या आहेत त्याच्या संबंधानं आहे. 24(b) हे कलम जे आहे ते डिडक्शन फॉर इंटरेस्ट ऑन बोरोड कॅपिटल म्हणजे घरासाठी जर कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जावरचं जे काही व्याज आहे, बरोबर, त्या ते जे व्याज आहे त्याच्यासाठी मिळणारी सूट जी आहे त्या संबंधाचा आहे. 25वा कलम जे आहे ते कलम म्हणजे अमाऊंट नॉट डिडक्टिबल फ्रॉम इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजे घर मालमत्तेपासून मिळणारं जे उत्पन्न आहे त्यातून कोणती अमाऊंट किंवा कोणती रक्कम ही वजावटीस पात्र नसते, त्या संबंधानं 25वा कलम आहे. त्याचबरोबर पुढचं म्हणजे 25(a) आणि 25(a) हे जे काही कलम आहेत हे रिकव्हरी ऑफ अनरिअलाइज्ड रेंट म्हणजे अनरिअलाइज्ड रेंट म्हणजे काय, तर वसूल न झालेलं भाडं, त्याची रिकव्हरी त्याच्या संबंधानं जे कलम आहे ते 25(a) आणि 25(a) आहे. त्यानंतर 25(b) हे कलम जे आहे टॅक्सेशन ऑफ एरियर्स ऑफ रेंट म्हणजे कशाचं टॅक्सेशन, तर एरियर्स वरती. एरियर्स म्हणजे थकबाकी, कशाची, तर भाडे जे काही थकबाकी भाडं राहिलेलं आहे त्याच्यावरचं कर, त्याच्या संबंधीचं कलम म्हणजे 25(b) आहे. 26वा कलम हे जे आहे प्रॉपर्टी ओन्ड बाय को ओनर्स म्हणजे काय, तर ती घर मालमत्ता जी आहे त्या घर मालमत्तेचे मालक जर एकापेक्षा जास्त किंवा दोघांच्या मध्ये
किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या मध्ये, मालकांच्या मध्ये ती जर प्रॉपर्टी कंबाईन मध्ये घेतलेली असेल, दोघं तिघं जर त्याचे मालक असतील, तर अशा संबंधीचं कलम हे 26 कलम आहे. आणि शेवटचं म्हणजे डीम्ड ओनर. डीम्ड ओनर म्हणजे एकापेक्षा जास्त जर एकाच मालकाचे जर हाऊस प्रॉपर्टी असेल किंवा घर जर असतील, तर असा जो एकापेक्षा जास्त हाऊस प्रॉपर्टीचा जो काही मालक आहे, दॅट इज डीम्ड ओनर. आता सेक्शन 22च्या अंतर्गत काय आहे, तर सेक्शन 22च्या अंतर्गत त्या घर मालमत्तेचं जे काही उत्पन्न आहे, ते उत्पन्न हे त्या घराचं जे काही वार्षिक मूल्य आहे, अॅन्युअल व्हॅल्यू बेसिस, त्याच्या आधारावरती मोजलं जातं किंवा कॅल्क्युलेट केलं जातं. मग हे घर मालमत्तेचं एकूण वार्षिक मूल्य काढण्यासाठी ज्या काही अटी आहेत, त्या अटी पुढील प्रमाणे आहेत. त्यातली पहिली अट म्हणजे द प्रॉपर्टी शुड कन्सिस्ट ऑफ एनी बिल्डिंग ऑर लँड रिलेटिंग टू समथिंग. म्हणजे ती घर मालमत्ता जी काही आहे, त्या घर मालमत्तेमध्ये कशाचा समावेश होतो, तर कोणतीही इमारत असेल किंवा त्या जागा असेल, म्हणजे ती इमारत ज्या जाग्यावर बांधली गेलेली आहे, ती जागा असेल किंवा ती इमारत असेल, अशा संबंधानं त्यांचा समावेश हा त्या प्रॉपर्टी या संकल्पनेमध्ये होतो. दुसरी अट जी काय आहे वार्षिक मूल्य काढत असतानाची, एसएससी शुड बी ओनर ऑफ प्रॉपर्टी. म्हणजे ती जी काही घर मालमत्ता आहे, त्या घर मालमत्तेचा मालक हा तो करदाता असला पाहिजे. ओनर मीन्स लीगल ओनर, म्हणजे फक्त मालक म्हणजे नुसतं मी आहे म्हणून मालक असं चालणार नाही, तर तो कायदेशीर मालक पाहिजे, कायदेशीर मालक पाहिजे. त्याचबरोबर डीम्ड ओनर, त्याचबरोबर इन्कम ऑफ सबलेटिंग इन पार्ट ऑफ अदर सोर्सेस, म्हणजे त्या मालकाचं जे काही उत्पन्न आहे, त्या घर मालमत्तेपासून उत्पन्न त्याला प्राप्त होत असलं पाहिजे, किंवा एकापेक्षा जास्त किंवा त्या घर मालमत्तेचा काही भागापासून त्याला जर उत्पन्न प्राप्त होत असेल, तरी सुद्धा तो लीगल ओनर मानला जातो. तिसरी अट जी आहे ती प्रॉपर्टी शुड नॉट बी ऑक्युपाइड बाय दी ओनर फॉर हिज ओन बिझनेस ऑर प्रोफेशन. म्हणजे ती जी काही मालमत्ता आहे, घर मालमत्ता आहे, ती कशी असली नसली पाहिजे, शुड नॉट बी ऑक्युपाइड बाय दी ओनर, म्हणजे त्या मालकानं ते घर व्यापलं नसलं पाहिजे. कशासाठी? फॉर हिज ओन बिझनेस ऑर प्रोफेशन. म्हणजे ती जी काही घर मालमत्ता आहे, ती घर मालमत्ता त्या मालकानं स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा स्वतःचा जर काय पेशा असेल, डॉक्टर असेल किंवा वकील असेल, तर अशा पेशासाठी त्यानं ती घर मालमत्ता, त्या घर मालमत्तेचा वापर करता कामा नये. अशा या 3 अटी आहेत घर मालमत्तेचं वार्षिक मूल्य काढत असताना. या 3 अटी लक्षात घेतल्या जातात. त्यानंतर त्याच्या पुढचा भाग म्हणजे जी काही घर मालमत्ता आहे, त्या घर मालमत्तेचे वर्गीकरण हे 4 प्रकारामध्ये केले जातं. सेल्फ ऑक्युपाइड फॉर रेसिडेंट, ज्यालाच एसओआर असं म्हटलं जातं, म्हणजे ते जर घर स्वतः राहण्यासाठी वापरण्यात आलेलं असेल. लेट आउट म्हणजे भाडे तत्वावरती जर भाड्यानं दिलेलं असेल. डीम्ड टू बी लेट आउट म्हणजे एकापेक्षा जर जास्त घरं त्या एकाच मालकाची असतील, तर त्याला डीम्ड टू बी लेट आउट म्हणजे की 2 घरं जर असतील एकाच मालकाची, तर त्या 2 घरांच्या पैकी कायद्यानं तो किंवा त्याच्या चॉईस प्रमाणे, त्याच्या निवडीप्रमाणे तो एक घर स्वतः राहण्यासाठी वापरतोय असं समजलं जातं, आणि जे उरलेलं घर आहे ते भाडेतत्वावरती दिलेलं आहे असं समजून त्याच्यावरती कर आकारला जातो. आणि चौथं बिझनेस असेल, म्हणजे व्यवसायासाठी ते घर जर वापरलं असेल तर. आता आपण सखोलमध्ये बघूया. त्यातला पहिला जो प्रकार आहे वर्गीकरणाचा, self occupied for residence, SOR, the property which is used for own residence by an individual or by a Hindu undivided family are known as self occupied property. म्हणजे ती जी घर मालमत्ता आहे,
ती घर मालमत्ता जर त्या मालकानं स्वतःच्या राहण्यासाठी जर ती वापरण्यात आलेली असेल किंवा स्वतः राहण्यासाठी किंवा जे हिंदू अनडिवायडेड फॅमिली एकत्रित कुटुंब जर राहण्यासाठी ते घर वापरत असेल तर अशा वेळी त्या प्रॉपर्टीला सेल्फ ऑक्युपाइड फॉर रेसिडन्स असं म्हटलं जातं, म्हणजे SOR इन शॉर्ट मध्ये. म्हणजे थोडक्यात असं आपल्याला सांगता येईल तर घर मालमत्ता ही स्वतः राहण्यासाठी वापरण्यात आलेली असेल किंवा कुटुंबासाठी राहण्यासाठी वापरण्यात आलेली असेल, अशा मालमत्तेला घर मालमत्तेला सेल्फ ऑक्युपाइड फॉर रेसिडन्स असं म्हटलं जातं. दुसरं वर्गीकरण म्हणजे लेट आउट प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी विच इज गिव्हन टू अदर पर्सन बाय चार्जिंग सम अमाउंट रेंट, इट इज कॉल्ड ॲज अ लेट आउट प्रॉपर्टी. म्हणजे जी घर मालमत्ता ही दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी अमाऊंट चार्ज करून म्हणजे कोणत्या तरी रकमेच्या मोबदल्यामध्ये ती घर मालमत्ता ही दुसऱ्या व्यक्तीला जर भाडेतत्वावरती दिलेली असेल आणि त्या व्यक्तीकडून जर त्या प्रॉपर्टीसाठीच भाडं जर मिळत असेल तर अशा प्रॉपर्टीला लेट आउट प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. तिसरं प्रकार म्हणजे डीम्ड टू बी लेट आउट. डीम्ड टू बी लेट आउट म्हणजे काय, जसं मी मगाशी म्हणालो की when the person has occupied more than one house for his own residential purpose, म्हणजे एकाच व्यक्तीची जर एकापेक्षा जास्त जर घरं त्यांनी स्वतः राहण्यासाठी घेतलेली असतील तर अशा वेळी त्याच्या निवडीप्रमाणे ओनली वन हाऊस अकॉर्डिंग टू हिज चॉईस can be treated as self-occupied and all other houses will be assumed as deemed to be let out. म्हणजे समजा त्या व्यक्तीकडे जर 2 घर असतील स्वतःच्या मालकीची तर त्या 2 घरांच्या पैकी त्याच्या निवडीप्रमाणे एक घर हा तो स्वतः राहण्यासाठी वापरतोय असं समजलं जातं आणि उरलेलं जे घर आहे ते भाडेतत्वावरती दिलेलं आहे असं समजलं जातं. भाडेतत्वावरती दिलेलं आहे असं समजलं जाणं म्हणजेच डीम्ड टू बी लेट आउट असं त्याला म्हटलं जातं. आता चौथा प्रकार म्हणजे काय, प्रॉपर्टी युज्ड फॉर ओन बिझनेस ऑर प्रोफेशन. म्हणजे काय, तर ती जी घर मालमत्ता आहे ती घर मालमत्ता ही स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा स्वतःच्या पेशासाठी जर वापरण्यात आलेली असेल तर त्याला म्हणायचं प्रॉपर्टी युज्ड फॉर ओन बिझनेस ऑर प्रोफेशन. If an assessee is used the property for his own business or profession, it will not be chargeable to tax under the head of income from house property. म्हणजे जर त्या करदात्यानं ती घर मालमत्ता ही स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा स्वतःच्या पेशासाठी जर वापरलेली असेल तर अशा वेळी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीच्या अंतर्गत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कर हा आकारला जात नाही, कारण ती हाऊस प्रॉपर्टी ही स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा पेशासाठी वापरण्यात आलेली असते. अशा प्रकारे हे 4 प्रकारचं वर्गीकरण आपल्याला समजलं असेल. त्यानंतर पुढचा भाग म्हणजे की जे काही मालमत्ता आहे, प्रॉपर्टीज आर नॉट चार्जेबल टू इन्कम टॅक्स. म्हणजे इन्कम टॅक्सच्या अंतर्गत कोणती प्रॉपर्टी ही किंवा कोणत्या प्रॉपर्टीवरती कर आकारला जात नाही. तर त्यामधलं पहिला जो आहे इन्कम फ्रॉम फार्म हाऊस, म्हणजे शेतामध्ये जर घर बांधलं असेल. कशासाठी घर बांधतात शेतामध्ये, शेतामधील अवजार ठेवण्यासाठी, शेतामधील खतं ठेवण्यासाठी, म्हणजे शेतीच्या वापरासंबंधी जी काही घटक आहेत, बाबी आहेत, त्याच्या संबंधानं त्याच्या वापराच्या संबंधी जे घर असतं शेतामधलं त्यासाठी जर घर बांधलं असेल तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. त्याचबरोबर पॅलेस ऑफ ॲन एक्स रुलर, राजवाडा, म्हणजे जर पूर्वी राज्य केलेलं असेल एखाद्या राजानं आणि त्याचा जर राजवाडा असेल तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कर हा आकारला जात नाही. प्रॉपर्टी इन्कम ऑफ अ लोकल ऑथॉरिटी म्हणजे काय, तर लोकल ऑथॉरिटी स्थानिक स्वराज्य संस्थेचं जर ती प्रॉपर्टी असेल त्याच्यावरती
कुठल्याही पद्धतीचं जर काही इन्कम प्राप्त होत असेल, उत्पन्न मिळत असेल, तर ते उत्पन्न त्याच्यावरती कर आकारला जात नाही. म्हणजे नगरपालिकेचं ऑफिस असेल किंवा ग्रामपंचायतीचं असेल किंवा महानगरपालिकेचं असेल, कोणत्या भागामध्ये कोणती लोकल ऑथॉरिटी आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं. पुढचं म्हणजे प्रॉपर्टी इन्कम ऑफ अन अप्रूव्ड सायंटिफिक रिसर्च असोसिएशन. म्हणजे प्रमाणित शास्त्रीय संशोधन संस्था जी आहे त्याच्या मालमत्तेपासून मिळणारं उत्पन्न जर असेल तर ते करपात्र नाही. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल असेल, दवाखाना असेल, त्या प्रॉपर्टी पासून मिळणारं उत्पन्न हे करपात्र नाही. त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचा कर आकारला जात नाही. प्रॉपर्टी इन्कम ऑफ अ ट्रेड युनियन म्हणजे काय? तर व्यापारी संघटना असेल त्याच्या म्हणजे त्या व्यापारी संघटनेची जर कोणती घर मालमत्ता असेल किंवा बिल्डिंग असेल, इमारत असेल, त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स हा चार्ज केला जात नाही. त्याचबरोबर कोणत्याही राजकीय पक्षाचं जर प्रॉपर्टी असेल त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न हे करपात्र नसतं किंवा त्याच्यावरती कर हा आकारला जात नाही. अँड लास्ट, प्रॉपर्टी हेल्ड फॉर चॅरिटेबल पर्पजेस. म्हणजे चॅरिटेबल पर्पजेस म्हणजे धर्मादाय उद्दिष्टानं जी काही संस्था काम करते त्या संस्थेचं जर ती मालमत्ता असेल तर कर कोणत्याही प्रकारचा टॅक्स त्याच्यावरती बसत नाही किंवा घेतला जात नाही. आता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी याच्याशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. त्यामधला पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे अॅन्युअल व्हॅल्यू. आता अॅन्युअल व्हॅल्यू म्हणजे काय? तर वार्षिक मूल्य. द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इज चार्ज्ड टू इन्कम टॅक्स ऑन द बेसिस ऑफ द अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट प्रॉपर्टी. म्हणजे घर मालमत्तेपासून जे काही मिळणारं उत्पन्न आहे त्याच्यावरती जो काही टॅक्स आहे, कर जो आहे तो कर हा त्या घर मालमत्तेचं वार्षिक मूल्य किती आहे त्या वार्षिक मूल्याच्या आधारावरती त्या प्रॉपर्टीवरती किती टॅक्स आकारायचा हे ठरवलं जातं. Annual value is the sum for which the property is reasonably expected to be let out from year to year. म्हणजे वार्षिक मूल्य म्हणजे काय? तर सम म्हणजे रक्कम. कशाची रक्कम? त्या प्रॉपर्टीसाठी जे काही अपेक्षित असं भाडं किंवा भाडे तत्वावरती वर्षानुवर्ष जे ती प्रॉपर्टी भाड्यानं दिली जात असेल व जे भाडं त्याच्यावरती आकारलं जातं त्याची रक्कम, एकूण रक्कम वर्षभराची म्हणजे अॅन्युअल व्हॅल्यू, वार्षिक मूल्य. अॅन्युअल व्हॅल्यू इज अ नोशनल अमाउंट. म्हणजे वार्षिक मूल्य जे आहे ते प्रतिकात्मक रक्कम असते, नोशनल. आपल्याला माहित आहे की काही नोशनल अमाउंट म्हणजे काय की ती कोणत्या एरियामध्ये ते घर आहे त्याच्यावरती असतं. उदाहरणार्थ जर सेंट्रल प्लेसला असेल तर एक भाडं जास्त आकारलं जातं किंवा शहराच्या बाहेर जर घर असेल तर ते भाडं कमी आकारलं जातं. म्हणजे भाडं किती आकारायचं हे नोशनल अमाऊंट असते, प्रतिकात्मक. जर कोणत्या एरियामध्ये किती भाडं आकारायचं हे ठरलेलं असतं, दॅट इज नोशनल. दुसरा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे म्युनिसिपल व्हॅल्यू. आता म्युनिसिपल व्हॅल्यू म्हणजे काय? तर स्थानिक स्वराज्य संस्था जी असते किंवा नगरपालिकेचं मूल्य. म्युनिसिपल व्हॅल्यू इज डिटरमाइंड बाय द म्युनिसिपल ऑथॉरिटीज फॉर लेविंग म्युनिसिपल टॅक्सेस ऑन हाऊस प्रॉपर्टी. म्हणजे त्या घर मालमत्तेवर किती नगरपालिकेनं किंवा महानगरपालिकेनं कर आकारायचा हे त्या म्युनिसिपल ऑथॉरिटी म्हणजे त्या नगरपालिकेचे किंवा महानगरपालिकेचे जे कोणी अधिकारी असतात महानगरपालिकेचे ते त्या घर मालमत्तेचं म्युनिसिपल व्हॅल्युएशन किंवा म्युनिसिपल व्हॅल्यू नगरपालिकेचं किंवा महानगरपालिकेचं ठरवलेलं मूल्य हे ते निश्चित करत असतात. आपल्याला माहित असेल बघा की आपण ज्यावेळी घरपट्टी भरतो तर घरपट्टी ही काही वर्षातून त्यांचे अधिकारी येतात आणि मोजमाप करतात. मोजमाप करूनच त्या घरावरती घरपट्टी किती आकारायची हे ते ठरवतात,
बरोबर, त्यालाच म्हणायचं म्युनिसिपल व्हॅल्यू. म्युनिसिपल व्हॅल्यू ही म्युनिसिपल ऑथॉरिटी ही ठरवत असते. आता या ज्या काही म्युनिसिपल ऑथॉरिटीज असतील त्या सर्वसाधारणपणे त्या घर मालमत्तेवरती त्या घराचं वार्षिक मूल्य किती आहे त्या वार्षिक मूल्याच्या आधारावरतीच किती कर आकारायचा हे ठरवत असतात. आता त्याच्या पुढचं कन्सेप्ट म्हणजे फेअर रेंट. फेअर रेंट म्हणजे काय, तर fair rent is the rent which a similar properties can fetch in the same or similar locality if it is let out for a year. जेव्हा ती घर मालमत्ता घर जे भाड्याने द्यायचं असेल तर त्याच एरियामधील, उदाहरणार्थ समजा शिवाजी पेठेमध्ये जर एखादं घर भाड्याने द्यायचं असेल तर सर्वसाधारणपणे काय केलं जातं, मालक काय करेल की आजूबाजूला इतर जे घर मालक आहेत ते घर मालक त्या एरियामध्ये किती भाडं आकारतात, बरोबर, म्हणजे त्याच प्रॉपर्टी तशाच प्रॉपर्टीचं त्याच लोकॅलिटीमध्ये किती भाडं आकारलं जातं त्या पद्धतीनंच भाडं आकारणं दॅट इज फेअर रेंट, त्यालाच फेअर रेंट असं म्हटलं जातं. स्टँडर्ड रेंट प्रमाणित भाडं म्हणजे काय, इट इज अ रेंट फिक्स्ड अंडर द रेंट कंट्रोल आहे, म्हणजे भाडे नियंत्रण कायदा जो आहे त्याच्या अंतर्गत जे काही भाडं निश्चित केलेलं असतं त्यालाच काय म्हणतात स्टँडर्ड रेंट. म्हणजे भाडे नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत समजा एका घराचं भाडं जर 1,000 रुपये समजा आकारायचं जर ठरवलेलं असेल तर ते कायद्याने सांगितलेलं जे काही भाडं आहे तेच भाडं म्हणजे स्टँडर्ड रेंट. आता मालक किती घेतो हा प्रश्न वेगळा, म्हणजे कायद्याच्या अंतर्गत भाडे नियंत्रित कायद्याच्या अंतर्गत जे काही भाडं ठरलेलं आहे ते ठरलेलं भाडं म्हणजेच स्टँडर्ड रेंट. आता ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट म्हणजे काय, जे ऍक्च्युअल भाडं आहे म्हणजे समायोजित जे काही भाडं आहे ते ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट म्हणजे काय, तर त्या घराचं एकूण वर्षभराचं भाडं त्यातून वसूल न झालेलं भाडं वजा केलं की आपल्याला ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट मिळते. म्हणजे काय, तर ते घर जर समजा 2,000 रुपये महिन्याला जर भाडं मिळत असेल आणि 12 महिन्याचं भाडं झालं 24,000, हे झालं त्या घराचं अॅन्युअल रेंट. आता त्यामधून अनरिअलाइज्ड रेंट, अनरिअलाइज्ड रेंट म्हणजे काय, वसूल न झालेलं भाडं. वसूल न झालेलं भाडं म्हणजे काय, काही कारणास्तव तो भाडेकरू घराला कुलूप लावून जर तो बाहेर गेलेला असेल बाहेरगावी तर त्या काळामध्ये ते घर हे रिकामं राहिलेलं असेल किंवा काही कारणास्तव तो मधूनच घर जर सोडून गेलेला असेल तर 12 महिन्यांच्या पैकी तो 8 महिने जर राहिला तर ते 4 महिने वर्षातलं घर हे रिकामं राहिलं तर रिकामं राहिल्यामुळं त्याचं भाडं देईल का, तो नाही देणार, मी राहिलोच नाही तर कसं भाडं देईल म्हणणार, बरोबर. मग अशा वेळी तो झालेला तोटा, वसूल न झालेलं भाडं एकूण वार्षिक भाड्यातून वजा केलं की जी मिळणारी अमाऊंट आहे त्यालाच ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट असं म्हटलं जातं. अनरिअलाइज्ड रेंट पुढची कन्सेप्ट. अनरिअलाइज्ड रेंट म्हणजे काय, वसूल न झालेलं भाडं. when an assessee cannot realize the rent from a tenant, म्हणजे ज्यावेळी करदाता किंवा करदात्याला त्या घराचं भाडं हे त्या भाडेकराकडून वसूल झालेलं नसेल किंवा वसूल होत नसेल त्या वसूल न झालेल्या भाड्यालाच अनरिअलाइज्ड रेंट असं म्हटलं जातं. मग हे ट्रीटमेंट काय करायची, तर अनरिअलाइज्ड रेंट जे आहे हे जर वसूल न झालेलं भाडं किंवा भाडं जर अगोदरच्या वर्षात जर वसूल झालेलं नसेल तर ते काय काय केलं जातं, तर ते वजा केलं जातं, ऍक्च्युअल रेंट मधून वजा केलं जातं. केव्हा की त्या घराचं एकूण ढोबळ वार्षिक मूल्य किंवा त्या भाडे तत्वावरती दिलेल्या घराचं एकूण ढोबळ वार्षिक मूल्य त्याचं कॅल्क्युलेशन करत असताना ऍक्च्युअल रेंट मधून ते वजा केलं जातं, बरोबर.
आता पुढची कन्सेप्ट म्हणजे म्युनिसिपल टॅक्स, नगरपालिकेचा कर. इट इज लेविड बाय अन लोकल ऑथॉरिटी इन रिस्पेक्ट ऑफ दी हाऊसेस. म्हणजे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती हा कर आकारत असते. त्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर म्युनिसिपल टॅक्स इन्क्लूड सर्व्हिस टॅक्स. मग त्या म्युनिसिपल टॅक्स मध्ये सेवा कराचा समावेश होतो. त्याचबरोबर हा जो म्युनिसिपल टॅक्स आहे तो कोण भरत असतं, तर घराचा मालक भरत असतो, भाडेकरू भरत नसतो. म्युनिसिपल टॅक्स हा कोणत्या वर्षाशी निगडित असतो, तर तो मागील वर्षाशी, चालू वर्षाशी आणि पुढील वर्षाशी हा निगडित असतो, परंतु तो प्रिव्हियस इयर मध्येच पेड केला जातो किंवा प्रिव्हियस इयरचाच पेड केला जातो. म्युनिसिपल टॅक्स हा जर टक्केवारीमध्ये असेल, पर्सेंटेज मध्ये असेल, तर अशा वेळी म्युनिसिपल व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन हे करावं लागत असतं. त्याचबरोबर जर प्रॉपर्टी ही बाहेरच्या देशामध्ये असेल, फॉरेन कंट्रीमध्ये असेल आणि त्या फॉरेन कंट्रीजमध्ये त्या म्युनिसिपल किंवा त्या घराचा किंवा त्या प्रॉपर्टीचा फॉरेन ऑथॉरिटीकडून म्युनिसिपल टॅक्स जर त्यावर लादला गेलेला असेल तर तो डिडक्टिबल असतो, त्यावरती वजावट मिळण्यास पात्र असतं किंवा वजावटीस पात्र असतो. आता हे जे काही नेट अॅन्युअल व्हॅल्यू आहे, घराचं एकूण वार्षिक मूल्य, निव्वळ वार्षिक मूल्य, त्यातून कोणकोणत्या वजावटी असतात ते आपण पाहूया. The annual value after deduction of municipal taxes is the net annual value of the property. म्हणजे त्या घराचं जे काही वार्षिक मूल्य आहे त्या वार्षिक मूल्यामधून म्युनिसिपल टॅक्स वजा केल्यानंतर जी काही निव्वळ रक्कम राहते, बरोबर, त्याला म्हणायचं नेट अॅन्युअल व्हॅल्यू. आणि नेट अॅन्युअल व्हॅल्यू जी आहे त्यामधून कोणते डिडक्शन्स आहेत, जे सेक्शन 24A, 24A आणि 24B च्या अंतर्गत कोणत्या वजावटी आहेत त्या आपण पाहूया. त्यातली पहिली वजावट म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 24A. म्हणजे 24A च्या अंतर्गत पहिलं जे डिडक्शन असतं ते स्टँडर्ड डिडक्शन. ते स्टँडर्ड डिडक्शन हे 30% नेट अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी म्हणजे एनएव्हीच्या 30% असतं नेहमी. आणि ते स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे कशासाठी असतं, तर त्या घराचं जर वार्षिक खर्च जर असतील, रिपेअर असेल, त्याचबरोबर भाडं गोळा करण्यासाठीचे चार्जेस, त्याचबरोबर विमा असेल, त्याचबरोबर भुई भाडं असेल, ग्राउंड रेंट असेल, तर अशा पद्धतीचे त्या घरासाठी जे काही खर्च असणार वर्षभरातले त्यासाठी कुठल्याही प्रकारची स्वतंत्र वजावट न मिळता स्टँडर्ड डिडक्शनच्या अंतर्गत ज्या काही म्हणजे एकत्रितपणे सरसकट वजावट दिली जाते. म्हणजे सेपरेट तुम्ही त्यासाठी वजावटी मागू शकत नाही. त्या घराचे जे काही खर्च असतील त्यासाठी सरसकट एकूण एनएव्हीच्या 30% वजावट दिली जाते, त्यालाच स्टँडर्ड डिडक्शन असं म्हटलं जातं. जे काही इतर खर्च आहेत त्यासाठी स्वतंत्रपणे कुठल्याही पद्धतीची स्वतंत्र वजावट मिळत नाही. दुसऱ्या प्रकारचं जे काही डिडक्शन आहे 24B च्या अंतर्गत ते म्हणजे त्या घर मालमत्तेसाठी जर कर्ज काढलेला असेल, इंटरेस्ट ऑन बोरोड लोन अंडर सेक्शन 24B, तर घर मालमत्तेसाठी होम लोन जर काढलेला असेल तर ते होम लोन जे आहे त्या होम लोनचं जे काही व्याज आहे ते व्याज त्याच्यासाठी मिळणारी वजावट. इंटरेस्ट पेएबल ऑन अमाउंट बोरोड फॉर द पर्पज ऑफ परचेस, कन्स्ट्रक्शन, रिपेअर्स, reconstruction and renewable etc of the house property can be claimed as a deduction on a accrual basis. म्हणजे जे काही व्याज देय आहे, व्याज कशावरचं, जर त्या घर मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज काढलेलं असेल, बांधण्यासाठी कर्ज काढलेलं असेल किंवा दुरुस्तीसाठीचं कर्ज असेल किंवा रिनोव्हेशन रिकन्स्ट्रक्शनचं साठी जर कर्ज असेल, तर ते अशा वेळी ते कर्ज काढलेलं जे काय असेल त्याच्यावरचं व्याज हे वजावटीस पात्र असतं. मग त्यामध्ये दोन भाग असतात.
प्री कन्स्ट्रक्शन पिरियड इंटरेस्ट आणि पोस्ट कन्स्ट्रक्शन पिरियड इंटरेस्ट. प्री कन्स्ट्रक्शन पिरियड इंटरेस्ट म्हणजे काय? घर बांधण्याच्या अगोदरच जर कर्ज घेतलेलं असेल तर अशा बाबतीमध्ये व्याज कुठलं वजावटीस पात्र आहे? Interest for pre-construction period is accumulated and can be claimed as a deduction over the period of 5 continuous years is equal installment from the year of completion of construction. म्हणजे घर जर बांधायच्या अगोदरच जर कर्ज घेण्यात आलेलं असेल आणि घर बांधायच्या अगोदरच जर कर्ज घेतलेलं असेल तर अशा वेळी ते जे व्याज हे साठत गेलेलं व्याज हे कुठपर्यंत डिडक्शन साठी पात्र आहे? तर 5 वर्ष जर घर बांधायच्या अगोदरचे किंवा घर पूर्ण व्हायच्या अगोदर जर 5 वर्ष कर्ज काढलेलं असेल तर 5 वर्षातलं इक्वल इन्स्टॉलमेंट मध्ये जे काही व्याज असेल, कन्स्ट्रक्शन कंप्लीशन किंवा बांधकाम पूर्ण व्हायच्या अगोदर जर 5 वर्षाचं कर्ज असेल, त्याचं व्याज असेल, तर असं व्याज हे 5 वर्षाचं व्याज हे 5 इक्वल इन्स्टॉलमेंट 5 हप्त्यामध्ये त्याच्यावरती वजावट मिळते. प्री कन्स्ट्रक्शन पिरियड इज द पिरियड स्टार्टिंग फ्रॉम द डे ऑफ बोरोइंग और डे ऑफ कमेन्समेंट ऑफ कन्स्ट्रक्शन. म्हणजे प्री कन्स्ट्रक्शन पिरियड म्हणजे काय? जो कालावधी हा कर्ज काढल्यापासून सुरू होतो किंवा डे ऑफ कमेन्समेंट कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम सुरू केलेल्या दिवसापासून, म्हणजे हे जे दोन आहेत म्हणजे काय? कर्ज घेतलेल्या तारखेपासून आणि घराचं बांधकाम सुरू केल्यापासून यामधलं जे काही नंतरच आहे ते गृहीत धरलं जातं. नंतरचं म्हणजे या दोन मधलं जे नंतरच आहे म्हणजे काय? कर्ज अगोदर घेतलेलं असेल किंवा घराचं बांधकाम सुरू यामधलं नंतरची जी बाब आहे आणि ज्यानंतर 31 मार्च ही तारीख लगेच येत असेल असं जे नंतरची गोष्ट आहे ती बाब ही गृहीत धरली जाते पिरियड ऑफ कन्स्ट्रक्शन पिरियडच्या इंटरेस्टसाठी. आता पोस्ट कन्स्ट्रक्शन पिरियड इंटरेस्ट म्हणजे काय? तर पोस्ट कन्स्ट्रक्शन बांधकामाच्या नंतरचं व्याज. पोस्ट कन्स्ट्रक्शन पिरियड स्टार्ट्स फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द financial year in which the construction is completed and ends on the repayment of loan. म्हणजे काय? तर पोस्ट कन्स्ट्रक्शन पिरियड जो आहे तो कधीपासून स्टार्ट होतो? फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द फायनान्शियल इयर इन विच द कन्स्ट्रक्शन इज कम्प्लिटेड. म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यापासून किंवा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यानंतरचं जे काय आर्थिक वर्ष आहे त्या आर्थिक वर्ष पासून ते त्या घराचं कर्ज फिटूपर्यंतचा जो कालावधी आहे त्यालाच पोस्ट कन्स्ट्रक्शन पिरियड इंटरेस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय? तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जे काही आर्थिक वर्ष आहे त्यापासून त्या घराचं कर्ज पूर्ण फिटेपर्यंतचा जो कालावधी आहे आणि त्यामधलं व्याज जे आहे त्याला पोस्ट कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट पिरियड असं म्हटलं जातं. आपल्याला निश्चितच थिअरी समजली असेल. याच्या पुढच्या तासाला आपण कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचं त्याचा आपण फॉर्मॅट बघणार आहोत.